आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीला वेग 1 मे ते 31 मे दरम्यान जाहिरात प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश 12 मे 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. आपण समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांनी राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पद भरतीसाठी जाहिरातीची कार्यवाही 1 मे 2026 ते 31 मे 2026 या कालावधीत पूर्ण करण्याचे आदेश सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि खाजगी शैक्षणिक संस्थांना देण्यात आले आहेत. शिक्षण आयुक्तालयाने जारी केलेल्या परिपत्रकावर शिक्षण आयुक्त सचिंद्रनाथ प्रतापसिंह यांची डिजिटल स्वाक्षरी असून राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित शाळांमधील रिक्त शिक्षक पदे भरण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच रात्र शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदावर भरती करताना सर्व शाळा उमेदवारांना समान संधी मिळावी आणि गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड व्हावी या उद्देशाने शिक्षक अभियोक्ता बुद्धिमत्ता चाचणी TAIT 2025 घेण्यात आली होती. ही परीक्षा 27 मे 2025 ते 5 जून 2025 दरम्यान पार पडली होती. या परीक्षेचा निकाल 18 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर करण्यात आला होता. शिक्षण आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार एकूण 2,58,808 उमेदवारांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,11,308 उमेदवार प्रत्यक्ष परीक्षेला बसले होते. निकालानंतर 15 डिसेंबर 2025 ते 25 जानेवारी 2026 या कालावधीत पवित्र पोर्टलवर उमेदवारांकडून स्वप्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्रक्रियेत तब्बल 1,40,108 उमेदवारांनी आपले स्वप्रमाणपत्र पूर्ण केले आहे. दरम्यान शिक्षक भरतीपूर्वी आवश्यक असलेली बिंदूनामावली, आरक्षण न्याय माहिती तसेच विषय न्याय आणि गट न्याय रिक्त पदाची माहिती तयार ठेवण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले होते. शिक्षण विभागाने संच मान्यता सन 2025-26ची प्रक्रिया पूर्ण केल्याचे स्पष्ट केले असून अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची कार्यवाही 31 मार्च 2026 पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश क्षेत्रीय कार्यालयाने देण्यात आले होते. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 1 जानेवारी 2026च्या शासन निर्णयानुसार मे 2026 अखेर संभाव्य रिक्त होणारी पदे विचारात घेऊन शिक्षक भरतीस मान्यता देण्यात आली आहे. मात्र ही भरती करताना शासन निर्णय दिनांक 21 जून 2023 मधील तरतुदीनुसार रिक्त पदाच्या 80% मर्यादित मागणी नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिक्षण आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे की पवित्र पोर्टलवर जाहिरात नोंदणी करण्यासाठी 1 मे 2026 ते 31 मे 2026 या कालावधीत निश्चित करण्यात आला आहे असून सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी ह्याच कालावधीत जाहिरात प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे. या संदर्भातील सविस्तर सूचना पवित्र पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या आदेशामुळे राज्यातील हजारो D.Ed, B.Ed, DET, TET आणि TIT पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला असून रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया आता प्रतिशत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या शिक्षक पदामुळे शाळांमध्ये निर्माण झालेली शिक्षकांची कमतरता दूर होण्यास मदत होणार असल्याचे शिक्षण क्षेत्रातून सांगितले जात आहे. शिक्षण विभागाने सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच खाजगी संस्थांना ज्यांच्या अधीनस्थ शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. परिपत्रक पाहूया. हा व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक, शेअर आणि अखिल तांबसर क्लासेस चॅनल लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, मित्रांना शेअर करा विसरू नका. असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड होऊ शकते.